गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये 90% जास्त पाणीसाठा. राज्यातील जनतेची चिंता मिटली. भीमा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं पंढरपूरला पुराचा तडाखा. गोपाळपूरचा पूल पाण्याखाली. पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत. पावसाचा जोर ओसरला असला तरीही पंचगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवर. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली. पावसाचा जोर कमी झाल्यानं काहीसा दिलासा. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा. ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय. पोळा साजरा करता येईना. वराह पूजन करून काय करणार? बडे मुद्देमध्ये सामान्य शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. गंगापूर धरणातून गोदापात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात. धबधब्याची विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी. वाजपेयी साहेबांची भाजप होती ती या सरकारमध्ये नाही. आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवतात. आशिया चषकात पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यावरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार. सिरीजमधून पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा आपण बाहेर पडावं, ठाकरेंची भूमिका. भटक्या कुत्र्यांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार. निकाल. मागील निकालाविरोधातील सर्व याचिकांवर आज कोर्टात होणार सुनावणी. गुजरातच्या पोरबंदरला पुराचा तडाखा. महापुरात अडकलेल्या 13 जणांची एनडीआरएफ आणि पोलिसांनी मिळून केली सुटका. भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पंढरपूरला पुराचा तडाखा बसलाय. गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेलाय. या पुरामुळे पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली आहे. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली असून घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलंय. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय, मात्र अजूनही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरतीच आहे. जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचाने घटली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदापात्रातील उंच कातळावरनं वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य बघायला मिळतंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णत्वाच्या मार्गावरती असलं तरी या विमानतळाचं उद्घाटन आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होईल आणि पहिला टेक ऑफ मात्र डिसेंबरमध्ये होणार आहे. सद्यस्थितीत विमानतळाचं 94% काम पूर्ण झालंय. विमानतळ मार्गावरती सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू या मार्गाकडे जाणारा मार्ग तसंच धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्यानं पूर्ण केली जात आहेत. पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. मुठा नदीमध्ये आता 6603 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्याच्या भोरमधील भोर ते शिंदेवाडी या मुख्य रस्त्यावरती पावसामुळे पाणी साचलंय. रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची कसरत होते. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय. या भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासोबतच मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जायला सुरुवात केली आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे. गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय. तर मुंबई, ठाणे, पालघर परिसरातनं या गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत.
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावानं ओळखला जाणार आहे. वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. त्याला केंद्रानं मान्यता दिली आणि लवकरच या संदर्भात राजपत्र जारी केलं जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती सरकारने नियंत्रण आणलंय. अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे. हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळेल. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 ऑगस्टला जमा होईल. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना अटल सेतूवर टोल माफी करण्यात आली असून आजपासून अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गावर येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याचे संकेत आहेत. केंद्र सरकारनं सध्याची 4-स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता. याला मंत्री समूहानं गुरुवारी मान्यता दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. उधन ते रत्नागिरी आणि विश्वामित्र ते रत्नागिरी मार्गावरती आठवड्याला या गाड्या धावणार आहेत. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होते. डीजीसीएकडनं स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय. राज्यातील अनेक धरणं 90% अधिक भरली आहेत. 2997 धरणांमध्ये 81% पाणीसाठा जमा झालाय. धरणं तुडुंब भरल्यामुळे नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आलाय. ई पीक नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून 50 मीटरची अट आता 20 मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे. तसंच ॲपवरती नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल. राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव 25 जिल्ह्यात झालाय. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे सर्वाधिक बाधित आहेत. 11,000 जनावरं बाधित झाली असून त्यापैकी 8,330 जनावरं उपचारानंतर बरी झाली आहेत. आतापर्यंत 403 जनावरांचा मृत्यू झालाय. पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतला वाद आज मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरनं सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. मुंबईच्या बी वॉर्ड परिसरातील भेंडी बाजार, मस्जिद बंदर, एच पूर्वमधील बांद्रे, सांताक्रूज तसंच ए वॉर्डातील कुलाबा, कफ परेड या भागात सर्वाधिक दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय महापालिकेच्या एका अहवालातनं. तर सी वॉर्डातील मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, एन वॉर्डातील विद्याविहार, विक्रोळी पार्क साईट या भागातील दूषित पाण्याची टक्केवारी मात्र 0 आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र 2,673 इतकं होतं. आता त्यात 1,388 हेक्टरची कपात करून हे क्षेत्र 1,285 हेक्टर करण्यात आलंय. राज्यातील आयटीआयमध्ये यंदा मुलांच्या 51% प्रवेशाच्या तुलनेत मुलींचं प्रवेशाचं प्रमाण 10% इतकं कमी असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलंय. आतापर्यंत राज्यभरात 14,000 मुलींनी आयटीआयसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. पुणे शहरामध्ये बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. यामध्ये विशेषतः इन्फ्लुएन्झा विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. काही रुग्णांमध्ये दीर्घ फ्लूची लक्षणं दिसून येत आहेत. घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या जोडणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागला, परंतु 15 सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात करून 31 डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत इथे अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडी मार्गे वळवली जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध मंडळांकडून विजेच्या साह्यानं देखावे सादर करण्यात येतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होते. या सगळ्या मंडळांना लवकरात लवकर वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यामध्ये महावितरणकडून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.